आजकाल समाजात पैशाची नशा आणि स्वार्थ इतका वाढला आहे की ज्या आईवडिलांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवले त्यांनाच मुले म्हातारपणात ओझे समजू लागतात. आज गल्लोगल्ली वाढणारे वृद्धाश्रम आणि आईवडिलांचा होणारा छळ ही आपल्या समाजातील एक अत्यंत काळी आणि गंभीर समस्या बनली आहे. अनेक मुले लग्नानंतर स्वतःच्या पत्नीच्या सांगण्यावरून किंवा पैशाच्या घमेंडीत जन्मदात्या आईला विसरून जातात. पण निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जे पेरता तेच तुमच्या वाट्याला येते. ही चूक एका मुलाच्या हातून घडत होती. दुपारचे 12 वाजले होते. अविनाश आपल्या वृद्ध आईला अनाथ आश्रमात सोडवण्यासाठी तिच्या हाताला धरून घराबाहेर ओढत होता. त्याची आई डोळ्यात अश्रू आणून विनवणी करत होती, बाबा अविनाश, मला घराबाहेर काढू नकोस. मी एका कोपऱ्यात पडून राहीन. पण अविनाशवर पैशाची नशा चढली होती. तो म्हणाला, या घरात तुझ्यासाठी जागा नाही. अविनाश आपल्या आईला गाडीत बसवणार तेवढ्यात त्याची पत्नी स्वाती धावत बाहेर आली. तिने अविनाशचा हात झटकला आणि आईला जवळ घेत अतिशय गंभीर आवाजात म्हणाली, अविनाश थांब. आज तू पैशासाठी स्वतःच्या आईला तुरुंगासारख्या अनाथ आश्रमात टाकायला निघाला आहेस ना? पण तुला माहीत आहे का, जगातील सर्वात आलिशान ताजमहल बनवणारा राजा शहाजहान याने जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी चुका केल्या तेव्हा त्याच्या म्हातारपणात त्याच्या स्वतःच्या मुलाने त्याच्यासोबत काय केलं होतं? शहाजहानच्या त्या अंताचे भयानक सत्य ऐकलंत का कधी? अविनाश आश्चर्याने स्वातीकडे पाहू लागला. स्वातीने त्याचे हात हातात घेतले आणि पुढे सांगितले, अविनाश, ज्या मुघल सम्राट शहाजहानने आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी जगातील सर्वात महागडा आणि सुंदर ताजमहल बनवला, त्याच्याकडे मयूर सिंहासन आणि हिरे जवाहरात होते. त्याला वाटत होते की ज्याचे साम्राज्य कधीच संपणार नाही त्याने आपल्या मुलांमध्ये कधीही समान प्रेम दिले नाही. पण जेव्हा शहाजहान म्हातारा झाला आणि आजारी पडला तेव्हा त्याच्याच स्वतःच्या मुलाने औरंगजेबाने सत्याच्या आणि पैशाच्या लालसेपोटी आपल्या सख्या भावांची हत्या केली. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे औरंगजेबाने आपल्या वृद्ध वडिलांना म्हणजे शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात एका छोट्या खोलीत कैद करून डांबून ठेवले. ज्या शहाजहानने अर्ध्या जगावर राज्य केले त्याला त्याच्या आयुष्यातील शेवटची 8 वर्ष एका साध्या कैद्यासारखी काढावी लागली. स्वाती पुढे सांगत होती, शहाजहानला ज्या खोलीतून फक्त तो ताजमहल दिसायचा त्याच्यासाठी त्याने अफाट संपत्ती उडवली होती. पण म्हातारपणात त्याला प्रेमाने जवळ घेणारे त्याचे स्वतःचे मूल त्याच्यासोबत नव्हते. इतिहास सांगतो की शहाजहानने आपल्या मुलाला औरंगजेबाला एक पत्र लिहून पिण्यासाठी थोडे स्वच्छ पाणी मागितले होते. पण औरंगजेबाने आपल्या वृद्ध वडिलांना पाण्याचा एक थेंबही दिला नाही. शहाजहानने पत्रात लिहिले होते की तुझ्यापेक्षा ते हिंदू चांगले आहेत, जे आपल्या मृत पूर्वजांनाही श्रद्धेने पाणी देतात, आणि तू जिवंत बापाला पिण्यासाठी तडफडून मारत आहे. अथांग संपत्ती आणि ताजमहल असूनही शहाजहानचा अंत अतिशय वेदनादायक आणि एकाएकी झाला. निसर्गाने त्याला दाखवून दिले की जेव्हा तुम्ही नाती विसरून फक्त स्वतःचा स्वार्थाचा विचार करतात तेव्हा शेवटच्या क्षणी सोने चांदी नाही तर फक्त अगतिकता उरते. शहाजहानचा हा इतिहास ऐकून अविनाशच्या अंगावर काटा आला. स्वातीने म्हाताऱ्या आईचे अश्रू पुसले आणि अविनाशला म्हणाली, अविनाश, आज तू ज्या आईला ओझे समजून घराबाहेर काढत आहेस, विचार कर, उद्या जेव्हा तू म्हातारा होशील आणि तुझा मुलगा तुला असाच घराबाहेर काढेल तेव्हा तुला कसं वाटेल? हा ताजमहल आणि पैसा इथेच राहील, पण आईचे आशीर्वाद आणि तिची माया एकदा गमावली की ती जगातील कोणतीही संपत्ती देऊन विकत घेता येत नाही. आई ही घरातील लक्ष्मी असते. तिला घराबाहेर काढणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे आहे. स्वातीचे हे शब्द अविनाशच्या थेट काळजाला भिडले. त्याच्या डोक्यातील पैशाची नशा क्षणार्धात उतरली. त्याने धावत जाऊन आपल्या आईचे पाय धरले आणि डसडसा रडू लागला. तो म्हणाला, मला माफ कर आई, मी आंधळा झालो होतो. यापुढे मी तुला कधीही अंतरावर ढकलणार नाही. आईने आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले आणि त्या घरातील दुरावा कायमचा संपला. मित्रांनो, आई वडील हे देवाचे रूप असतात. म्हातारपणात त्यांना पैशासाठी कधीही अनाथ करू नका, कारण इतिहास साक्षी आहे, आई वडिलांचे अश्रू कधीही वाया जात नाहीत.
हा डोळे उघडवणारा व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी आईची रिॲक्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.